जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ। तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। महायोग पीठे तटी मृत्युं वरं पुंडरीकाय धातुमिन्द्रहि समागतिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू। मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि या मृत्यू लोकानंतर मध्ये जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सफलता कोणामुळे कधी झाली तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढावला। पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। आदरणीय हरिभक्ती पारायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी रामदासजी महाराज साबळे यांच्या कृपाशीर्वादाने पळवे गावचं भूषण हरिभक्ती पारायण सोमनाथजी महाराज बाळगळ यांच्या मार्गदर्शनाने तसेच व्यासपीठ चालक हरिभक्ती पारायण शिवानंद महाराज नागरे यांच्या प्रेरणेने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 14वे आणि त्यातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली। सर्वांना मनापासून धन्यवाद। माग 2 वर्षापूर्वी एकदा कार्यक्रम झाला होता, त्याच्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी येण्याचा योग आहे। ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य घेतलंय कीर्तनाचं सौजन्य घेतलंय ते श्री गोरखजी शंकर जारकर, श्री अक्षयजी पोपट बारगळ, श्री विजयजी भगवान जारकर आणि चिरंजीव मयूर बाळासाहेब तरटे। एकदा चौघांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा, कारण कसं असतंय सरपंच ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। त्यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहे। अगदी गोड आयोजन नियोजन आहे। गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजनसम्राट देवीदासजी महाराज कापशे, त्याचबरोबर स्वरसम्राट भजनसम्राट मयूरजी महाराज चव्हाण, त्याचबरोबर माझ्या समेत आलेले गायनाचार्य स्वरसम्राट भजनसम्राट युवा कीर्तनकार आदेशजी महाराज हरिहर, त्याबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्ती पारायण श्री पांडुरंगजी अंबोरे पाटील, ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टम वाले दादा, आळंदीतील सर्व टाळकरी संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील, गावातील परिसरातील माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, पलीकडे आमच्या जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बहिणाबाई विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, पुढं ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन शूट होतंय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा पुन्हा
हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे ते यूट्यूब चॅनल बाप माणूस. वा, आज कीर्तनाला बाप माणूस आहे त्यामुळे काय अडचण नाही. त्यांच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांसाठी एकदा जरा जोरदार टाळी. कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबराया सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करत आहेत. तसं पाहायला गेलं तर बसलेले या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी बाबा प्रत्येकाला मिळाले, पण प्रत्येकालाच मिळालेली संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली बी आणि आई कळाली बी त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपलं जीवन सफल करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर देह वापरला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आजी दिवस नेमका कोणता मी अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना नमूद करेल, तसं पुढे जाणार नाही. महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माची सार्थकता झाली, तुमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं सार्थकी फळ तुम्हाला मिळालं, पण जीवनात आलं कोण की ज्यांच्यामुळं तुमच्या जीवनाची सफलता झाली. महाराज म्हणतायत तुम्ही सांभाळिले संत. संत आमच्या जीवनात आले, पण महाराज संत जीवनात आल्यानंतर क्रांती काय झाली, फायदा काय झाला. महाराज म्हणतात दोन फायदे सांगतो. भय निरसली खंती. बसलेले या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे बरं माणसाला? हा बाबा कशाचं आहे? मरणाचं. याच्या पलीकडे भीतीच राहिली नाही माणसाच्या जीवनात. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात ही भीती राहिली नाही, कारण मरण माझे मरुनी गेले मज केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल तुकोबराया? माझ्या असंही तिथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण पीटी मास्तर महाराज म्हणतात जीवनात खंतच राहिली नाही, नासून गेली, नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? बस की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता बसलेली कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी, मला कोणाची घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. या जगात जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विटेवर पंढरपुरात कटेवर हात देऊन उभा आहे. महाराज म्हणतात आम्ही त्याला मिळवला, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. मग महाराज आता काळाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? काळ आतापर्यंत गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, देव असू द्या, दानव असू द्या, गिळलंय म्हणजे गिळलंयच. महाराज म्हणतात ऐका, मला दुसऱ्याच्या यादीत बसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. एवढंच नाही तर नुसतं आता आपलं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काही अशाचा 4 चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेपर्यंत घेऊन जाणारा अभंग विडाला माझ्या हातात मोजून 1 तास शिल्लक आहे आणि माझ्या ताब्यात देण्यात आलेले विषय भरपूर आहेत. त्यामुळे एकाही मिनिटाचं मी विषयांतर न करता डायरेक्ट अभंगाच्या भूमिकेकडे जातोय. ऐका, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सार्थकतेच्या बाबतीत बोलायला गेलं ना बसलेले, तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली बाबा, त्या कामासाठी जर तिचा यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता, नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्या पुढे बसलेले तुम्ही साहजिक सगळे शेतकरी असाल. तुम्ही जरा असं पुढं पाहिजे होते, पण गेलाच साईडला असू द्या. माझ्या पुढे बसलेले तुम्ही सगळे साहजिक शेतकरी कुटुंबातील असाल, बरोबर? बोलत चला. तुम्ही बोलला की कीर्तन रंगलं, नाही तर वाटुळं कीर्तनाचं. हा, आणि मला बोललेलं आवडतं. हा, तुम्ही सगळे शेतकरीच ना. मला एक सांगा, आपण बियाणं आणतो शेतामध्ये, बियाणं कशाला? वा, लागले बोलायला. बरं बाबा, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही? उगवलं तर उगवलं तर बाबा त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण पेटी मास्तर बोलता बोलता म्हणतो मातीत गेलेला का बी, म्हणतो ना. अजून बी एक शब्द आहे, वाया गेलेला का बी. आणि अजून बी आमच्या शास्त्रीय भाषेत बोलायचं गेलं ना तर मोघम गेलेला का बी. बोलता बोलता आपण असं बी बोलतो का ना, एखाद्याचं बोलणं बी
हा 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 कसं कसं मोघम असतं म्हणजे कसं बिनबुडाचं बोलणं म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला हा शेंडा नाही त्याला काय म्हणतात मोघम म्हणतात. हा मोघम. आणि गावात एकतरी असं मोघम बोलणार असतं पेट्टी मास्तर म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे तुम्ही लगेच जा इकडे तिकडे बघू नका म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का 5 मिनिटापूर्वी काय बोंबले त्याच्या लक्षात राहत नाही कुठे ते अडपडा लागतो त्याला काय म्हणतात मोघम. मी नाही सांगत गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानो. ज्ञानोबरे सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ हे शब्द वापरतायत. माऊली काय ताकदीचं काय गोड बोलतायत बघा. या लागी जन्मले ते मोघ जैसे वार्षे विन मेघ का मृग जळाचे तरंग दुरोणीचं पहा. बसलेले जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत जसं पाण्याविना दिसणारं भासणारं मृग जळ व्यर्थ आहे ना तसं जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे तस्य जन्म निरर्थक. कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फटाबाधिक किंवा आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन बहुरग. महिला मंडळ कशासाठी मिळाला देह काय म्हणला आजी लय भारी बोलला भाषणासाठी पहिल्या टुपक्याला तुम्ही उत्तर दिलं. ती पलीकडे ती सरपंच ती आटपाडी माहिती का दिगंची आटपाडी ती पलीकडे शिखर शिंगणापूर त्याच्या पलीकडे दहिवडी गाव आहे आणि त्या गावाच्या जवळ माझं मागच्या 3 तारखेला कीर्तन होतं एका महिन्यापूर्वी. त्या गावात असंच पुढे बसलेले आजीला मी विचारलं आजी देह कशाला दिलाय म्हणलं देवानं. आजी म्हणली महाराज खायला दिलाय खायला. म्हणलं आजी खा पण ज्याच्या सत्यानं आणि खरंय बरं का मी अजून मी फोन लावून देईन म्हणलं खा पण ज्याच्या सत्यानं खाती त्याचं भजन तर गाणं त्याचं नाव तर घेणं. बरं आई किती गोड दिला हात हाताच्या ठिकाणी पाय पायाच्या ठिकाणी नाक नाकाच्या ठिकाणी किती अप टू डेट दिला. तरी महिला म्हणलं किती सजवता हो तुम्ही. कोण फेअर लवली लावल कोण पॉन्ड्स लावल कोण विको लावल कोण काय लावेल सांगता येत नाही बा. आणि जमाना जाहिरातीचा आहे जशी जाहिरात तसं वारं पण त्यात लोक मध्ये एक ती जाहिरात आली ती फेअर लवलीची बघितली का बघितली कशाची म्हणावं किलो किलो लागते आम्हाला महिन्याला बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावता नवल नाही आमची गाड्याची बी फेअर लवली आली मेन्स फेअर लवली. आणि त्या फेअर लवलीच्या जाहिरातीत असं सांगितलंय फेअर लवली लावल्यावर माणूस गोरा पडतोय काय हा मी सांगतो ना फेअर लवली लावल्यावर माणूस कुणी सांगितलंय त्या जाहिरातीत बरं खरं सांगा ऐ गबाळ फेअर लवली लावून जर माणूस गोरा पडत असतात तर मी विकास महाराज देवडे रोज एवढा पैसा कमावतो हलक्या हाताने मला 2 कीर्तन असतात गावलं तर मी 3रं सुडीत नाही 4थं सुडीत नाही. सीझन बिझन जिंदगीत आपण बघितलंच नाही कीर्तनाचा काय असतो जशी करतोय तशी 2 आहेत माझी हायतच इतका कमावतो फक्त कीर्तनाला आकडा सांगू शकत नाही ती लाईव्ह चालू आहे आकडी इन बऱ्याच जणाला. पण अंदाज देऊ का एका वर्षात माझ्या घरी 1.5 कोटी रुपयाचं बाळूमामाचं धाकट्या आत्मापूर उभा केलंय. मग किती कमवत असेल बघून जरा सोपं सांगू का हा आलतो ना हा मी तुम्हाला सगळ्याला आठवण करून एकाच नाही 4-5 कीर्तन केलेत मी गावात या पलीकडे महादेवाचं मंदिर आहे तिथं बी सरपंचांनी बोलावलं होतं टेकाडा होत्या. हा ऐका किती कमवतो अंदाज देऊ का तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकू टिकू आठवडाभर फक्त गालालाच लाविता. काय म्हणला बुवा तुम्ही फक्त 5 रुपयाची पुडी टिकू टिकू आठवडाभर गालालाच लाविता. मी रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम अख्ख्या फेअर लवलीच्या टप्पात पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो. मग असा काळा राहिलो असतो का ते अजून बी मध्ये एक जाहिरात आली पार्लेजी बिस्किटची बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली जाहिराती. बरं खरं सांगा बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असेल तर म्हातारी आपण पळव्यातल्या दुकानात नसते वेज आपण किराणा दुकानात खा उड्या खा बिस्किट मार उड्या. ते अजून बी एक मध्ये जाहिरात आली शाहरुख खान तो थम्सअपच्या बाटलीत झाकण तो 2 गोट पेतून हवेत उडतून सांगतो डर क्या आगे. बरं खरं सांगा थम्सअप पिऊन माणूस हवेत उडत असता ओ महाराज तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या. माझ्यासारख्या डायरेक्ट कर्ज तालुक्यातून 2 गोट काय 2 बाटल्या टाकून उड्डाण आणलं असतं. तुम्ही दुसऱ्या बाटल्याकडे जाऊ नका मी थम्सअपचे सांगायला लागलो नाही तर मला माहिती बऱ्यापैकी तुम्हाला दुसऱ्याच बाटल्याचा चळई तिथूनच डायरेक्ट उड्डाण आणलं असतं. इथं डायरेक्ट जय हनुमान अडचण काही नाही एक जाहिरात लय दळबद्री आता बंद झाली असेल ती उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. पिंट्या आमच्या काळात हे अलाराम काका होते अलाराम काका कोण जाहिरात 15 दिवस दिवाळी झाली होती जाहिरात कुठे पेटती आणि मोती साबणाचा कंपनी कुठे उलागतो मेळ लागत नाही. अजून बी सांगतो ज्यांनी ज्यांनी फेअर अँड लवली लावली तुम्ही नीट ऐका असं म्हणते त्या फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो तसल्या काही निम्याने. आता उद्यापासून तुम्हाला ओरिजिनल चेहरे दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. आता विनोदाचा भाग सोडून द्या आता जाग्या या एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळाला कशाला मिळाला
भजनासाठी मिळाला आणि जर भाषणासाठी वापरत नसाल तर या देहाची काय निरर्थकता। मी पहिल्यांदा जाईल माझ्या नामदेवरायाकडे। नामदेवराया जीवन नावाची संधी मिळाली आहे, जन्म आहे मृत्यू आहे, एक दिवस आम्हालाही मरायचंय, पण एक दिवस मरण यायच्या अगोदर आमच्या मुखातून यायला पाहिजे। जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुकोबऱ्यासारख्या अधिकाराला आम्हीही पोहोचायला पाहिजे। पण हा अधिकार प्राप्त करण्यासाठी नामदेवराया आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? नामदेवराया काय गोड बोलतायत बघा। उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या। नामदेवराय काकड्यामध्ये म्हणतायत उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या। किंवा जगजोगी जगजगी जाग जाग बोलते, किंवा आता जागा रे बाईनो जागा, चोरणी जल्या नाडूनी भागा। बसलेले तरी लोकांनी भजन नाही केलं, आणि नाही भजन केलं कशी फसगत निर्माण होते। जरा एवढा दृष्टांत मन लावून आहे का, 14 वर्षातला सप्ताह माझं कीर्तन आणि तुमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय एवढं लक्ष देऊन आहे का। एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला। आता राजा म्हणजे त्याचा छंदच ना बाबा शिकार करणं, आवाज येतोय सगळ्या व्यवस्थित। शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला। आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो, तुमच्याकडं गोंजर नाही बरं वाटतंय दोनदा ते चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, सापाचा स्वभाव आहे दंश करणं। साप राजाला चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या निघाला होता, त्यानं बघितलं लाकडाची मुळी घेऊन चालत होता। बापरे, राजाचा पाय विषारी सापाव पडला। जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप, आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात, आणि जर राजा एका मिनिटात मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? मुळीवाल्याच्या बाबा त्यानं विचार केला नाही, लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला ढकललं, राजा खाली पडला, राजाचा नियम चुकला, राजा वैतागला। बावळट आहेस का रे, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट देवाने तुला कमी दिली का रे? तुला माहित नाही का, तुला माहित नाही का रे मी कोण आहे? अहो राजेसाहेब, तुम्हाला कोण ओळखत नाही राव, प्रांताचे मालक आहेत, आमचे धनीत, आमचे राजे तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही। नाहीतरी मला संघावर बसलेले आपल्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही? फक्त नरेंद्र मोदी माझ्यासहित आपल्याला एकाला बी ओळखत नाही। राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही, प्रांताचे मालक आहे। पण ढकलून काय दिलं, पलीकडे बघताय सरसर कर जाणारा साप बघितला, बापरे पाय पडला तो, हो म्हणजे चावला असता, हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो, हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो तुझ्यामुळे, तेच पटवून देतोय आता जो श्वास घेताय ती माझी कृपा आहे। हे काय करतोस? काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळे लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावाने नेऊन विकतो, त्याच्यावरती माझं घर प्रपंच चालतो। हे आता हे काही करायची गरज नाही, प्रांताचा राजा आहे, माझा जीव वाचवलाय, चल राजधानीत। महाराज राजधानीत नेलं, प्रधानजीला जवळ बोलले, इकडे या। काय हो, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती? म्हणला मोजून 2,500 एकर आहे। लगेच तोडालेली, म्हणला मोजून 1,000 एकर। मग एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडं घेऊन या। त्यावेळेस काय चोपदार, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार होते काय? राजा बोलेन त्याला हले। राजानं सही केली, कागद इको कमी करा, राजानं सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार, पण तत्पुरी बसलेले आहे का एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं। किती लावताय काय? मग काय लावायचे भानगडीत पडू, नाही तर 10 आणि 13 शिरूरच्या जेलमध्ये करावं लागेल, त्याला परवानगी लागते। एका एकरात किती ते बघितलंय का? हा झोके गाणं आहे, पुष्पा म्हणजे सगळ्यांनी बघितलंय म्हणायचं।
म्हणजे आतापर्यंत या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले, त्यात काय दुमत नाही. पण आलायच आजच्या कीर्तनाला आणि आलायच हिंदू म्हणून जन्माला, तर छावा बघितला नसेल तर एकदा बघून घ्या, कळेल माझ्या राजाचं बलिदान काय, कळेल माझा संभाजी राजा कसा होता. नाहीतर आतापर्यंत राजाच्या बाबतीत दोनच शब्दात वर्णन केलं जायचं. एक तर राजा रंगेल होता आणि राजा रंगेल होता. लाजा वाटले नाहीत आम्हाला. अरे ज्या राजानं 39 दिवस अगणित अत्याचार सहन केले, एकदाही चुकला नाही, तो राजा रंगेला असेल कसा? जरा टोकाचं बोलू. जर जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजाला मिळालं असतं, तर बापापेक्षा पोराचा इतिहास लय डेंजर असता. ह्यात बदल नाही. मी जागे येतो, मला जास्त भटकंती करायची नाही. जागे येतो. एका एकरात किती कोटी? हा, हे तुमच्यासाठी लय महत्वाचं आहे, ही सांगाय आलोय मी. एका एकरात किती? 5 एकराचे पैसे झाले किती? 5 त्रिक बरं 15 कोटी पीटी मास्तर आपल्यासारख्याला मिळाले. मला कीर्तन करायची गरज आहे काय? नाही म्हणताय म्हणजे आम्ही पैशासाठी करतो. लोकांचा खेळच असा लोकांना वाटतं महाराज लोक फक्त पैशासाठीच फिरत आहेत. फक्त 2 दिवस आम्हाला कीर्तन नसू दे, आम्हाला उभं वार सुटतं लोक पुढे नसल्यावर पैशासाठी. फक्त महिनाभर नाही बोलावलं की गडी लगेच आकडे कमी येणार. बोलवा रे कोणतरी. जागे तुम्ही, चला विनोदाचा भाग सोडून द्या. 15 कोटी मिळाला, लाकूड तोड्या द्यायची गरज आहे. 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षांतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी या लाकूड तोड्याला आपण 5 एकराची बाग दिली. राजा तिथं गेला, त्यानं बघितलं असं 2-4 एकराकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का बाबा, तसं राजाचं बी डोळं फिरलं. कारण जिकडे बघीन तिकडे कोळसा राखच दिसायचा. ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला काय चंदन दिलं काय, साग दिलं काय? ह्यो काय करणार आहे? चोपदार राखच करणार आहे. आणि राख का घाली बघा, राजा खाली उतरला. तेवढ्यात पळत जाऊन राजा लाकूड तोड्या राजा चरणानं नमस्कार झाला. राजे साहेब लय उपकार झाले. काय झालं? काय नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं. आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली. आता लांब कशाला जातोय? आता सकाळ उठतोय, पारुष्या तोंडानं कुरात हातात घेतोय, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तोडीतोय, घरी आणतोय, कोळसा कळतोय. तर मला आता त्याला पळवे खुर्द मध्येच गिरायक लागते. का बरं? म्हणला वास मारताय ना चन्नाच आहे. म्हणजे म्हणला कोळसा केला काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही. नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही, मोजून कोळसा केला मला 5 एकरात. तो मला हे एखादी दपली बिपली शिल्लक काय कर मावशाव? दपली कळते का? का गॅसच? ते मला दपली नाही, पण कोराडीचा दांडा आणू का? राजा म्हणला आण. राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कोराड निकालीन बाह्या मागे सरले. काय केलं असेल? हा, लोकांचा हाण्यावच ध्यान, गावला की सुट्टीच नाही. आणि बरोबर आहे, हाणायच्याच लायकीच नाही. त्याचा 5 एकराचा चन्नाचा कोळसा करतो म्हणल्या गडी काय. पण राजा विचारी नव्हता. राजाने विचार केला, आता हाणून मारून कोळशाचं चंदन. आता काय करावं लागेल? समजावून सांगावं लागेल याची चूक काय झाली. आणि ही माझ्या संतांची भूमिका आहे. सहज बोलणे हित उपदेश करून साय असं शिकवे. राजानं त्याच्या हातातलं लाकूड आणि कधी कधी माझं एक प्रामाणिक म्हणणे बरं का महाराज, कधी कधी दुसऱ्याचं ऐकण्यात माणसाचं भलं असतं. कधी कधी माणसानं पुढच्याचं बी ऐकलं पाहिजे. माझं एक प्रामाणिक म्हणणे, आपण केली ना, आपण मारली ना, पुढचं बोलू नका. फक्त लक्षात ठेवायचं महाराज काय बोलत होता. माझं आणि मला ती परत कीर्तन मिळावं म्हणून टेन्शन नसतंय. माझं बोलणं परखड असतंय. आपण चुकलोय ना, मग आपण कधीतरी पुढच्याच ऐकून घेतलं पाहिजे. आणि कधी कधी खरंच पुढच्याच ऐकण्यात माणसाचं बल असतं. ऐकलं पाहिजे. तू ऐकणारच होता, नम्रपणे हात जोडून उभा आहे. राजे साहेब काय नाही म्हणला. ही मला चन्नाचं लाकूड आहे, मला राहिले दपली तेवढी राजाकडे त्या लाकूड तोड्याकडे घेऊन जा, त्या व्यापाऱ्याकडे घेऊन जा म्हणला. बघ काय देतोय. राजानं पाठवले, हातभर लाकूड आहे, वास घेतला. काय किंमत होईल? मला यागिरी छंद नाही. अरे भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये देतो. मला भरपूर नाही, मला 5 एकर होती. पण पठ्यानी दांड्यात सांगता का मला घरी घेऊन जातो बायका पोराला. 10,000 देतो मला. पळतच राजाकडे आला. रायसाहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो, तुला किती दिली ती? 5 एकर. तू काय केलं? कोळसा कितीचा विकला? 5,000. ती म्हणताय किती दांड्याचं? तुला काय कळलं कर? तुला काय समजलं कर? हात जोडून उभा आहे. राजे साहेब कळलं? राजे साहेब लक्ष देऊ नाही का? राजे साहेब कळ. पण आता कळून काय उपयोग आहे? मला आता कोळसा केला ना 5 एकरात देताय काय मला परत 5 एकर? झपकीनच मला 5 एकर नाव खाली. बाप्पाची पेंड आहे काय? म्हणजे बसलेले कोणा चालले? राजाचन बरोबर आहे. माझ्या गोळ्या संपल्यात कीर्तनात. राजान लाकूड तोडे 21,000 घेऊन सांगायला.
का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आलाय? अहो आधीपासून म्हणतोय माणसाचं जीवन सफल करेल, 14 वर्षाचं सप्ताह सफल होईल एवढ्या उदाहरणानं. एवढंच उदाहरण घरी घेऊन जा. बसलेले उदाहरण दिलंय तुम्हाला राजाचं लाख कोटोळ्याचं, पण चाललंय आपलं. आपल्याला बी ही इमारत मिळाली. अहो हात का मानव देह भगवानने तुझको दिल्या, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आणि महाराज एवढी गोडी इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्मावाया, नाही तरी गेला. जन्म देऊन जर बसलेले आपल्याकडून भजन करत नसेल तर सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. बाबा एका वाक्यात एका कीर्तनाचं सार सांगू. एका वाक्यात बसलेले मिळालंय चंदन, हे तर मान्य, हे तर मान्य. फक्त पाया पडून एकच विनंती, याचा कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील व्हायचा राहिलाय बाई. आमच्या नेहमी अर्ध्या गावात परमसन वाट्यात गेले. आमच्या गावातले ना आमचे पाहुणेरावले फक्त कधी जातोय कधी उचलाय गावतो याचीच वाट बघतोय. पण जाऊ द्या ना, 1 तास उरला खटवांगर आहे अशी. 7 दिवसात परीक्षिती राजासारख्याच उदार आहे बाबा. आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे. मग जाऊ द्या ना, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तू का आता तरी पुढे. आणि मग अजून मी कळत नसेल तर विसरले तर या थोडं झाली आणि पचतील खाणी. हे ते कोणाचे गायबा गेले, ज्याचे त्याने आणि ते गेले. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. तू कोबराय म्हणता तर पाया पडतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीनं. पाया पडतो का भजन करा. लोकांना वाटलं वा काय आमच्या सारख्याचा अधिकार आहे, तू कोबऱ्यासारख्यानं आमच्या पाया पडावर आहे. हट, अधिकार नसेल तर तू कोबऱ्या थोबाडाकडे बघत नव्हते, पाया पडायचं लय लांब राहून गेलं. कधी कधी बसलेले वाटतं ते स्तुती, पण असते निंदा. पटवून देऊ, गावातलं एखादं पोरग ऐकतच नसेल तर आपण सांगतो एक कार्ट्या, अरे तुझ्या बापानं हाडाचं कडे रक्ताचं पाणी केलं का. अरे त्या बापाची इज्जत कमी होऊ देऊ नको तुझ्या. ही स्तुती का निंदा आहे? ही दिसायला स्तुती आहे पण असायला 1001% निंदा आहे. त्यात बदलत नाही. बिघाडलाय सुधर. आणि बाप असतोच असं. आईचं कौतुक लय कीर्तनकार करतात. मान्य लेकुराची हित माऊलीची चित्त आई शिकळवळ्याची जाती करी लाभावी ना. जिचे पिढे बाळ प्राण तेच. आई प्रेम करते धुमतच नाही हो, पण आईपेक्षा ही काकण बरोबर जो जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. करी जोरी लेकोराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, किंवा जगे ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. किती बाप प्रेम करतो. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे.
समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी. नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा, ऐकू द्या. उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हसू जरी कनावाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल मुखी मुखी माया त्याची. मला विषयांतर नाही करायचं पण अर्ध्या मिनिटानं या प्रमाणावरती आलोय म्हणून अर्ध्या मिनिटानं थोडं पुढं जाईल. किती बाप प्रेम करतो बसलेले आहे का. 1-1.5 महिन्यापूर्वीची बारामतीतली घटना आहे बाबा. त्या मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधाव वेगाने येत होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन चालला होता. चूक कुणाची हे बघायचं नाही पण बापाचं प्रेम काय ऐकून जा. अचानक त्या बापाची गाडी त्या हायवाच्या खाली गेली आणि इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नव्हतं, काहीच. तुम्ही जर घटना बघितली असेल ना, जर हायवा रिवर्स घेताना बघितलं असेल तर बाजूला जसे चिखलाचे गोळे पडलेत का तसे त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या टायर मधून खाली पडताना दिसत आहेत. इतकी वाईट अवस्था आहे. एकही मिनिट जगेल अशी अवस्था नाही पण तरी त्यानं हे डांबरीवरती टेकून आपले हात पुढे टेकून अख्ख्या समुदायाकडे जगू आशेनं बघून सांगत होता, ऐका मी मेलो तरी चालेल, मला मरू द्या, माझा विचार करू नका, जगण्यासारखं राहिलंय तरी काय आयुष्यात. पण ऐका ना, माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात बघा. तेवढ्या 2 मुली उचला आणि त्या 2 मुलींना दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांना जगवा. हा बाप इथंच मरू द्या. हे मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती नाही थांबली. आता त्या 2 मुलीही मरतात, तो बापही मरतो आणि त्यांचा अंत्यविधी झाल्यानंतर हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध बाप सुद्धा आपला प्राण सोडून देतो. बसलेले प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम सांगता येत नाही. बापाने खरी करून दाखवली. याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय जास्त सांग बाबा. तरी लोकांना भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही का ती भटकीचे पुढे शिंदळीचे तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी तरी भजन नाही केलं. मग नाथ बाबा म्हणतात, जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही, ते सर्पाच राहायचं बिळ आहे. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. जरा थोडं अजून रागानं परखड बोलू का प्रमाण आहे, बोलू का? राग नाही न्यायचं तो कोणाला बघा बरं का, कारण मला तसलं गोड गोड बोलता येत नाही. या 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 बसा निघ. कीर्तन त्यासाठी नाही सांगू, फक्त सांगू ना, फक्त राग आला तर भजन करत नसेल तर आपला उद्या माझं मी आधीच सांगितलं बोलणं परकड असतंय. तुकोबराच्या अभंगाची सुरुवात अशी पीटी मास्तर, नाम नवदे ज्याची वाचा. सांगतंय काय कोण? हा पीटी मास्तर काय एकदा टाळी वाजवा. अशी माणसं कीर्तनात असल्यावर आम्ही बी दुरीत चलतो आणि अशी पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. कीर्तनात आजकाल बाबा नाही ती मजा राहिली. चला जाऊ द्या, मला कुणाचं उन्हा काढायचं नाही. ती लाईव्ह चालू आहे. मोकराम आपलं चांगलं चाललंय सुकन, कशाला मोकराम माती कालवायची अन्नात. हा सांगू का काय म्हणले ते तुम्ही ऐकू नका, ह्यांना सांगतो. तुकोबराय म्हणते, जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही ती व्यक्ती एका बापाच्या नाही 2 बापाच्या. एवढं कट करा. हा तुझ्यापर्यंत आलंच नसं ना, आलं असलं तरी काय, मी माझ्या घरचं सांगितलंय का, माझ्या देहूतल्या बापानं लिहिलंय. आणि बापाचं नाव घ्यायला लेकानं कधीच लाजू नाही. काय म्हण नाही बाबा, तरी लोकांनी भजन केलं नाही. मग बघायचं का नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, दयामध्ये दुःख यातना, दयामध्ये दुःख यातना. तुम्ही आजवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव 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 म्हणाल. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणाल. तुम्ही वासुदेव वासुदेव
काकड्यातलं वासुदेव नावाचं प्रकरण आहे. आता संपला काकड्याचा महिना. त्या काकड्यातलं वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ. ती जुन्या काळात यायची ना आजी वासुदेव, ती टोपी असायची, त्याला उलटे मोराची पिसारी असायची, सजवलेली असायची, आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायची. झोपला काय पहाटे 4 वाजता यायचे, पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला, दान पावलं सकाळच्या पारी, दान पावलं दादा दान पावलं. ते पिंगळ यायचं का, पिंगळ एका हातात कंदील असायचं, एका हातात टिमकी असायची, टिम 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 टिम. आता येतोय वासुदेव, आता पिंगळा, आता तो पाववाला पोंग पोंग. त्या बटरवालाच माणसाला जाग करते, त्यामुळेच माणसात राहिले. ती जुन्या काळात वासुदेवाचं पण गाणं लय भारी म्हणायचं. आवडेल तुम्हाला, ऐका. अरे वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, पैशाची जादू लैनारी सनतुरा याची हव, जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम रे. जुनी माणसं होती नाही गाणी तुमच्या काळात. ही गाणी का थेतली नाहीत, माथ्यातलीत, पण आमचा देव सांगणारीत, आपला धर्म सांगणार नाही. आताच्या गाण्यांचा मिळच लागत नाही. एक गाणं तर माझी जिंदगी झाली 35चा चालू होती, पण मला गाणंच कळलं नाही काय सांगत असेल. गाणं बी तसंच आहे, दळभद्र नकमुका 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 नक. नेमकं नाकाचं मुकागी म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागा, तरी गाबडी नाचल्याशिवाय राहिना. नकच तिकडे जायला, जाऊन द्या, ती वाटोळ झाले, नका तिकडे जायला. हा लय वाटोळ झाला, चला जाऊन द्या, नको तिकडे. माझं एक म्हणणं आहे, जुन्या काळात ती वासुदेव घरी यायचं लय भारी सांगायचं. माणसानं पैसा कमवला पाहिजे आणि माणसं बी जोडली पाहिजे. आता माणसं लय भारी बोलतात, माणसं कमवली पाहिजे, या मताचं मी पण 100% पण दुर्दैव आहे, पैसा नसेल तर माणसात सोडा, कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र म्हणतं भांगार राहतील, कशाला त्यांना लागायचं ना. आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे आणि अख्ख्या पळवे खुर्दमध्ये बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जिगरी म्हणता का, तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई, प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे. बसलेले प्रत्येकाचा अनुभव आहे. आपल्याकडे पैसा नसू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा आपल्याला ओळख देत नाही, आणि पैसा असू द्या, लांबचा पाहुणा सुद्धा आपली नाव सांगून त्याची कामं केल्याशिवाय राहत नाही. पैसा पाहिजेतच, पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचार वेच. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं, आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळ नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो, आणि हरामचा पैसा माणसाला बाबा प्रमाण द्या काय म्हणते. धन पैसा भरपूर असेल, पण मृत्यूच्या काळी देवाशिवाय दुसरं कोण धावून येणार आहे. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक स्वैरी भली भली, तू का म्हणे तुला एका चक्र पाणी वाचून्या. पैसा संपत्ती भरपूर कमवाल, पण मृत्यू काळी जर तुम्हाला वाटत असेल खरी संपत्ती आपल्या कामाला काय येणार आहे, तर ती करा हरिभक्ती परलोके येईल काम. तीच यमापासून सोडण्यासाठी कामाला येणार. बाबा गोड उत्तर दिलं. ऐका, माझं एक प्रामाणिक म्हणणे, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळ नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो, आणि हरामचा पैसा माणसाला. बाळूमामा माहितीत, बाळूमामा
महादेवाचा कलियुगातला सगळ्यात शेवटचा अवतार हा बी महादेवाच्याच भूषेतून निर्माण झालेला आहे. पण आताच्या काळातला महादेवाचा सगळ्यात शेवटचा अवतार कोण असेल तर बाळूमामा. बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे आणि 3 नंबरची लाईन आहे, मेंढ्या राखीती उन्हात अनाथ मुख्या प्राण्यावर अपार प्रीतन. 3 नंबरची लाईन आहे, नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं आहे, नीतीनं कमवा, नीतीनं वागा, आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही. आणि अनितीनं कमवत असाल, अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही. मी येतो तो वासुदेव वासुदेव म्हणा. आज माझ्याकडे बाळूमामा सांगायला टाइम नाही, कारण माझा अर्धा तास गेलाय, राहिलाय मोजून अर्धा तास. ऐका. आणि बाळूमामा सांगायच्या बाबतीत महाराष्ट्रात आपल्या नादी कुणीच लागत नाही, कारण जगात पहिली बाळूमामाची कथा माझ्या नावावर नोंदवली गेली जी टॉकीजला. पहिली 10 दिवस जिथं बाळूमामा 1 तास सांगणं अवघड आहे, तिथं 10 दिवस बाळूमामाची कथा जी टॉकीजला केली. जागेवरती येतो बाबा, तरी लोकांना भजन केलं नाही, वेळ लय पुढे चालली. शेवटी जातो माझ्या ज्ञानोबरायाकडे. तीनही संतांची प्रमाण घेतली, नाथ बाबा, नामदेवराया, तुकोबराया, राहिले ज्ञानोबराया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया माऊली. सगळ्या संतांचं म्हणणं आहे, जर जीवन सफल करायचं तर भजन करावं लागते, कारण कलियुगी उद्धार किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण किंवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे 2-4 आठवड्याची जन्मांतरीची. किंवा आताच्या काळात योग याग विधी हे नव्हे, आता वाटतंय देव भेटावं तर भजन करावं लागते. पण माऊली आमचा चाललाय संसार, तुमचं काय म्हणणं आहे? माऊली म्हणतात आम्ही संसाराला कधी विरोध केला, उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरीन तीन लाख. माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा, पण संसारी असावे असून नसावे भजन करावे. नवे नवे बसलेले जेवढ्या सायासन आपला प्रपंच चाललाय तेवढ्या सायासन जर परमार्थ केला तर देव काय संसार परमार्थ साधावा वाचे आळवावा. पांडुरंग बसलेले एवढ्या जेवढ्या सायासन प्रपंच करताय तेवढ्या सायासन जर परमार्थ केला तर हा देव काय, त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. सायाशी करशी प्रपंच दिनेशी हरीशी न बजशी. किती सायासन बाबा, काय काय लोकांचा प्रपंच चालला ऐकायचंय. काही काही माणसं संसार रूपी भवसागरात एवढे बुडाले. लक्ष देऊन ऐका. काही काही माणसं संसारूपी भवसागरात एवढे बुडालेत, किती मी गुळाच्या आशेने बुडालो तेवढे. हा मी उठून उभा राहू शकतो कारण मी चांगलंय आणि जिवंत आहे. हो मी उठून उभा राहू आणि राहिलो पण काही काही माणसं संसारूपी भवसागरात इतके बुडालेत बाबा की फुगून सुद्धा वर आले नाहीत. तुमच्याकडे माणसं मेल्यावर फुगून वर येतात का खालीच गाळात? किती बुडालेत ऐकायचंय. आणि मी प्रत्येक गोष्ट जी बोललोय आतापर्यंत तिला माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा ही जी बोलतोय ना त्याला मानेश्वरी ज्ञानेश्वरीत पुरावा आहे माऊलीचा. मी सांगतो चला पुढे ऐका. किती बुडालेत ऐकायचंय. सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती का? साप ए बोला. साप माहिती? कटाळा आहे का तुम्हाला? बोर झालंय का? चहा प्यायचा आहे का? साप माहिती तुम्हाला? साप साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. साप कोणाला खातो? आता मध्ये ही आलती, मी त्याला म्हणलं जरा पाहून तासाने यायला पाहिजे जाग्यावर. इथं बेडकाला किंवा उंदराला गंमत आहे. सापानं बेडूक बघितला आणि लपत लपत साप बेडकाकडे गेला. बेडकाला पकडलं 2 मिनिटात निम्मा बेडूक सापाने गेला. राहिला किती? बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? हा 2-4 मिनिटात संपन. लई साप आळशी असेल तर 10 मिनिटाला होईल. पण कार्यक्रम बरं टप्प्यात आल्यावर माणूस माणसाला सोडत नाही, साप बेडकाला सोडील वय. हा बरं 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 एकदा अख्खा बेडूक सापाने गेला. बेडकाचा अस्तित्व वय बेडूक जीव. बेडका सोडा मी विकास मला देवडे महाराष्ट्रात एवढा ट्रेंडिंगला आहे. कुठलं सोशल मीडिया घ्या, चांगलं बोलून माझे कमीत कमी 2 लाखाच्या आसपास वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. कुठल्या बी ॲपला बघायचं. हा आणि अशी माझ्या जीव मोठी झालेली आहेत. पण जरा सोपं करून सांगू का, जाता जाता किती बी मोठा असलो किती बी प्रसिद्ध असलो तरी जाता जाता आमच्याकडून आमची गाडी धडकली मी मेलोच, तू नाही मारायचा. तुला कशाला फुकाट मारू माझ्या संग.
पण मी मेलोच, तसं मरायचो ना अजून 5-50 वर्ष, पण मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावले म्हणतात बॉडी आली महाराज तो गेला म्हणता येईल. महाराजाला आवाज आव बोलतात ही तरी, आणि खरंय त्याच गेलाच. अहो 1 तारीख बोलली तर लोक 5 मिनिटात 50 शिवे देतात, जास्तच पण तरी बी देतात. मग मेल्यावर काय जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, एकदा मेल्यावर महाराजाचं कुणाला काय घेणार. बरं तेवढ्यात मरायचो नाही, पण जाऊन द्या, म्हणजे माणसाचा असू तर मेल्यावर राहत नाही, बेडकाचा येईल का बाबा. तेवढ्यात गंमत झाली, ती सापाच्या तोंडात बिडूक आहे का, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. त्या बेडकाची पुढे आली, काय केलं असेल बेडकाने, तुम्ही का हसताय, मला कोरड पडली कशाला, काय केलं. बेडूक सापाच्या तोंडात आहे, कशी उडी मारी. तेवढ्यात मी बिडूक नाही गेला, बेडकाच्या पुढे माशी आली. बिडूक गेलाय का जागेवर, बेडकाच्या पुढे काय आली, काय केलं असेल बेडकाने. अहो मी तेवढ्यासाठीच खाली बसलो, तो गुळ गेला डायरेक्ट उदाहरणासहित पटवून डायरेक्ट बेडकानं माशी गेली. किती संपला होता महाराज, नाही बिडूक किती संपला होता, राहिला होता किती, राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार आहे. मग त्या 2 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का, तरी आशा संपली का कुणाची. तयार आहे का, भुका लागल्या त्यांना. ए बेडका सांगाय आलोय मी, मगाचे बसून बघत होतो मी, बेडकन राजनला कोटोड्यास लावलंय. अहो उदाहरणं सोपी करून तुमच्या संसारातली फक्त तुम्हाला कीर्तन कळावं आणि परमार्थ कळावं यासाठी देतोय मी. याला बोलतोय, सांगितलं होतं ज्ञानेश्वरीत पुरावा आहे, ज्ञानोबारायन लिहिलंय, दरदुरे साप गिळी जतू आहे उभा, बाकीचं 3 तुम्ही बघा. सगळं सांगाय उगत आम्ही बी घेतलं नाही, कवर आम्ही तरी कणायचं. कधीतरी वाचाल ज्ञानेश्वरी, एवढी ओवी बघायची, एक सांगितलं ना पहिला, एवढी ओवी बघायच्या दृष्टीनं वाचाल ज्ञानेश्वरी, आणि वाचाल तरच वाचाल. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी लय नाही, एकच बघा एवढी शोधून, तेवढ्या शोधण्याच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरी वाचून होईल, जीवन सफल झाल्याशिवाय राहायचं नाही. जरा 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 ऐका, कुणाची मला तुम्ही बेडकाच नाही चाललंय, बेडकाचं फक्त उदाहरण आहे, नाही तर गंमत थोडा वेळ राहिला, मोजून 20 मिनिटं माझ्या हातात राहिली. तुमचं जरी घड्याळाकडे लक्ष नसलं तरी मला माहिती तुम्हाला भुका लागणार आहेत 9 वाजता, त्यामुळे मला जाग्यावरती थांबायचंय. पहिलं चरण मला कस तरी गाठणं गरजेचं आहे, लक्ष देऊन ऐका. किती सर्व सुखाची. चला अजून अर्ध्या मिनिटांनी तुमचं प्रमाण घेतो. अजून एक सोपं करून सांगू का, घुस माहिती तुम्हाला, घुस उंदराची मोठी बहीण. ती जर एखाद्याच्या अशा पडक्या घराला जाऊन तिने उकरायला सुरुवात केली, तिला मिळत राहत नाही की ती माहिती उकराव, नुसती उकरीत राहते नुसती. मी एक दिवस त्या गुशीपासून निघालो तर तिला न राहून विचारलं तिच्याजवळ, गुसमाई कवर माती उकरायची, म्हणजे बोलती महाराजा संघ कीर्तनात. ते म्हणली महाराज डोक्याला ढेगारा लागूस बंद करीत नसते. मी म्हणलं बिंदास उकर काही फरक पडत नाही. 2-4 दिवस निघून गेले, मी तिथूनच कीर्तन चालू होतो. त्या गुशीने मंडपा एवढा मातीच ढेगारा केला, न राहून मी त्याच्याजवळ गेलो, तिला विचारलं गुसमाई कवर माती उकरायची. ती म्हणली महाराज डोक्याला ढेगारा लागूस बंद करीत नसते. मी म्हणलं होय तिथे, ऐ तायडे तुझं डोक्या एवढं माप नेमकं कशानं मुजती ग. ती म्हणली महाराज लय सोपं आहे, मातीचा ढेगारा करती, त्याच्या शेंड्यावर जाऊन बसती, डोकं वर करती, बघती डोक्या एवढा ढेगारा लागला. तुझ्या बापाने केलता का, मिली तरी लागलं म्हणजे कोणात चाललंय. अहो आता तरी आपलं म्हणा की राव, आता सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती येते नाही केला, हिंडता दिशाक्षी न पावला माया वेशला जीव माझा. या संसारात पण आपली अवस्था गुशीसारखी झाली ना, आता मिळेल सुख, मग मिळेल सुख, आता मिळेल सुख, पण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोईन. सुखी सुखरूप पैसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासाठी. सर्व सुखाचे आगर बापरात माझ्या, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शरणर, सर्व सुखाचे आगर म्हणेणार हरी सोनार, किंवा आपोला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नवे. महाराज आता तरी पटवून द्या, तुमचं जीवन कशानं सफल झालं आतापर्यंत आम्हाला कळलं, भजनाशिवाय पर्याय नाही, पण तुम्ही काय केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवा, बोलण्याची नाही आता देवा मी काय. रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग. एके दिवशीचा प्रसंग आहे, गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जाऊ, पाटील तुकोबाऱ्या दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही, पण तुकोबाऱ्याची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. पाटलानं तुकोबाऱ्याकडे जावं, पाटलानं तुकोबाऱ्यानं बोलवावं, तुकोबाऱ्या पाटला समोर उभा आहेत. पाटील का आठवण केली गरीबाची, तुकोबाऱ्या दिवसा भजन हो,
रात्री हो मग एक काम करा, दिवसा भजन करा, रात्री करू नका, काय अडचण नाही, मला काय अडचण नाही. पण गावातले लोक म्हणतात तुमच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि झोप होत नाही तर दुसऱ्या दिवशी काम होत नाही, काम होत नाही तर पगार मिळत नाही, पगार मिळत नाही तर घर प्रपंच चालत नाही. नेमकं आम्ही काय करावं सांगा, आम्ही काय करू, भक्ती करू का? अहो वेळ लागलं का? मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळा का थांब ना. पण माझी हिंमत झाली, अनावर वाच्या छंद या नामाचा घेतला. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, किंवा गायनाची उड्या आपुल्या छंद मनाच्या नाही ऐकत तू बरं गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे लोक आता माझं बिक कोण घाली. भांडारा डोंगराव, भावचंद्र डोंगराव, गोडेश्वराच्या डोंगरावरती जावं लोकांना, तिथं सुद्धा आई भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्री पाटील तू कोबराय म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैष्णवीन. ऐका गड्या जाहीर कीर्तनातून आमचा वारकरी संप्रदाय आज तागायत महाराष्ट्रात भारतात एवढ्या थाटात पाय उभा आहे ना, याचं कारण माझ्या तुकोबऱ्याचे प्रमाण आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आमच्या वारकरी संप्रदायात आमच्यापेक्षा मोठी स्त्री उद्या ती आई समान आहे, आणि आमच्या बारकी स्त्री उद्या ती आम्हाला बहीण समान आहे. पराविया नारी रखुमाई समान, माऊली समान, ह्या वारकरी संप्रदाय तत्व आहे. म्हणून तुकोबऱ्या श्री पाठवली भजन नाही बन, मंगबाजी बनव काट्याच्या काठी भजन नाही बन, शिवबा घासराच्या पतीने उकळतं पाणी अंगावरती होतं भजन नाही बन. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाडवावरती बसून चपला हार घालून दिंड काढली तरी भजन नाही बन. सांगा ना, एवढा भक्तीचा अटूट मार्ग तुम्हाला कोणी सांगितला? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम. मी म्हणलं होतं तो मी दिवस सांगेल आजी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केलांगीकार तुका म्हणे सापडविले जाताय वाटे जाता गंगा स्नाना, मस्त की तो जना ठेवला कर. बाबाची चैतन्याने जो आम्हाला मार्ग घालून दिला त्या मार्गाने आम्ही अविरतपणे चालत राहिलो, आणि निळोबराय म्हणताय तिन्हीची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटी. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत, ते झाडू संताचे मार्ग आर आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शे शिवला तो शिवून. आणि मी त्याच मार्गाने चालत असताना एक दिवस त्याच मार्गावरती आम्हाला हेव दिसला. कोण? थाप थाप. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनू. आम्ही त्याला बघितलं, आणि त्याला बघितल्याबरोबर तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. बसलेले कंप्लीट 45 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सार्थक शब्दाबद्दल विचारत असताना शेतकऱ्याचे बियाण्याचं उदाहरण दिलं, बरोबर आहे ना? तिथपासून सार्थक जन्माची प्रमाण बघत 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 कमीत कमी 50 प्रमाणांचा आधार घेत घेत पुन्हा सार्थक शब्द आपण गाठलाय. महाराज म्हणतात तो देव आम्ही बघितला, त्या देवाला आम्ही जिंकलं, आणि त्याला जिंकल्यानंतर आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं चरण.
टाळी वाजव त्याच्यासाठी. वा ए चांगली चाल रेकॉर्ड करा मला पाठव. हां अतिशय गोड, लहान वय पण ताकद आहे गाण्यात, अगदी गोड अगदी गोड, लय बारीक आहे पण आवाजात जी गोडवा आहे खरंच बाबा त्याचं कौतुक आहे निश्चित. अजून एकदा जरा जोरदार टाळी वाजव. काय वय बघा 18च ला आहे आणि लोक म्हणतात 16व वरीस, पण ह्यानं मोक्याचं केलंय ना 16व गाठून 18व्यात चांगलं गायला लागलाय. आणि आता असंच बघितलं जरा आपली बी पोरांना वाटेल थोडंफार आम्ही बी गावा, आम्ही बी कीर्तन करावं, आता आम्ही बी भजन करावं. आणि याच्याशी परमार्थातलं दुसरं काय वैभव आहे? याच्यापेक्षा परमार्थ सप्ताह एवढा तुम्ही खर्च करताय कशातही करायचा, कारण आपल्याही कुठेतरी परमार्थ मुळाला लागावा, आपणही कुठेतरी परमार्थात जावं. मग महाराज जीवन सफल करण्यासाठी काय आत्तापर्यंत जे सांगितलं ते करावं लागेल, भजन करावं लागेल, सरपंच सगळ्या इच्छा पूर्ण होतील, थोडं जाईल पुढं, मापात पाप होईल, थोडं माझ्याकडून ढवळेल थोडंसं, पण काळजी करू नका अजिबात आहे का. मग महाराज आम्ही जीवन सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे? काहीच नाही, एकच आतापर्यंत जेवढं 45 मिनिटं सांगितलं ना तेवढं देवाचं नाव भजन करा, कामामध्ये काम काही. आणि इथं बंधन नाही बरं का, तुम्हाला जो देव आवडतो ना त्या देवाचं भजन करा, त्या देवाचं नाव तुम्हाला मोक्षापर्यंत मुक्तीपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज नाव घेणाऱ्यांचा, भजन करणाऱ्यांचा, चांगलं जगणाऱ्यांचा इतिहास आजपर्यंत असा आहे, जी जी माणसं चांगलं जगली, ज्यांनी ज्यांनी देवाचं नाव घेतलं त्यांना समाजानं त्रास दिला. की ज्ञानोबाऱ्यानं भजन केलं लोकांना, तुकोबाऱ्यानं भजन केलं लोकांना, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी बाळूमामा चांगलं जगले लोकांना त्रास दिला, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले लोकांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो हा देव पण त्यांचंच कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. समाजाने ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाची आई झाली, लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला, जगत बुडवले. अरे आपल्याच लोकांना त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेत. बसलेले टाकीचे गाव असल्याशिवाय त्या दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं, जो सहन करणार पेटी मास्तर तोच्या जगात मोठा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही तर ऍक्सिडेंट, तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरं. म्हणून तर आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर चांगलं जगा. तुम्ही एखादं चांगलं काम करताना 2-4 जणांना त्याला नावं ठेवली पाहिजे, काय म्हणणं आहे? जर 2-4 जण त्या कामाला नावं ठेवत नसतील तर समजायचं आपलं काम बरोबर नाही. कारण लोकाला कुणाच्याच नादी लागायला टाइम नाही. लुंग्या पुंग्याच्या कोण नादी लागत आहे? ज्याच्याकडे काहीतरी आहे लोक त्याला डिवोर्स देतात, हे होई. आणि माझं एक प्रामाणिक म्हणे, त्रास होत असेल ना होऊ द्या बाबा, हत्ती चले बाजार मी. जर हत्ती बाजारातून जातोय तो कुत्र्याचा नियम आहे, कुत्र्यानं भुकलं पाहिजे. आणि हत्ती बाजारातून चलत असताना कुत्र भुकत नसेल तर हत्तीने समजायचं आपल्या दम राहिला नाही. आपण घर लावणे आणि घरातच बसणे, बाहेर निघणे नाही. चांगलं जगा, चांगलं जगताना. तुम्ही ते आयुष्य मध्ये गेलाय कधी? आयुष्य तुम्ही नसताना गेला पण पाहुण्यावाल्याला भेटाय. हा त्या आयुष्यामध्ये गेलं 2-4 वायरी हिथं लावतात आणि एक मॉनिटर असतो आणि त्या 2 लाईनी पळत असतात, एक सरळ पळती एक अशी हुकल्यावानी पळती. त्या वरच्या रेषेव डोंबलं बी नाही, वरच्या रेषेव काहीच नाही, पण खालची अशी करते का? तर डॉक्टर म्हणतो ती डिपॉझिट, तेवढे पैसे. हा प्रयत्न चालू, शेवटी प्रयत्न अंतिम परमेश्वर. बघू चाललंय आमचे प्रयत्न चालू, गॅरंटी नाही. पण ही रेष बरोबर झाली की मग आले देवाजीच्या म्हणा. हा शेवटी देवाच्या हातात आहे, आमच्या काय हातात आहे? मी बी सांगतो आपल्या जीवनात सुखही दुःखही समजून जा, आपल्यात राम आहे. आणि आपल्या जीवनात नुसतं सुखचं नुसतं दुःख आपल्यात राम नाही. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत. चांगलं जगताय, सहन करायची तयारी ठेवा. आता आम्ही बी लय फिरतो अशी पांढरे कपडे घालून, लोक आम्हाला तरी काय नीट बोलतात का? काय आमचं पुढे यांचं सारखंच झालंय, दोघाच्या बी वाईट आहोत, लोक दोघाला बी नीट जगू देत नाही. असं आम्ही लय, आमच्या तर लय CCTV मोठा आहे, कुठे रे वाच, काय करतोय, तुला काय करायचंय, मसन वाटत आहे आम्ही, तू गप मरना. चांगलं जगा, चांगलं जगताना त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण. ज्ञानोबाला समाजानं जिवंतपणी लय त्रास दिला, बसलेले फार छातीत लाता बुक्या जोडीत शेण टाकलं, पण त्याच ज्ञानोबाच्या समाधीवर नतमस्तक ठेवून उद्या परवा आळंदीत लाखो लोकांची पवित्र होण्यासाठी गर्दी होणार, ही माझ्या ज्ञानोबाची ताकद आहे. आलाय 17 तारखेला माऊलीचा समाधी सोहळा.
अहो तुम्ही आम्ही माऊलीच्या समाधीवर नतमस्तक होऊ नवल नाही, पण या माऊलीच्या समाधीवरती आभाळ सुद्धा नतमस्तक होत आहे. माऊलीच्या समाधीतून निघणारं तेज इतकं आहे की या तेजापुढं चंद्राचं आणि सूर्याचं तेज सुद्धा फेक आहे. कसं ऐका, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल हो, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल हो, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत ठेवली तूच देवा वाट दावली. गुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली हो, ज्ञानराज माझी माऊली. एवढं सांगून चांगलं बोलून सुद्धा एखाद्या म्हणजे महाराज नाहीच भजन केलं, नाहीच देवाचं नामस्मरण केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आपला बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं आमचं ठरलंय त्यात बदल, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची. आणि तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर देवाचं भैरवनाथाचं भजन करा. आणि नाही केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपासवाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टी टमटम 400 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रेडा हलिया. आणि हलिया वाचलाय फाकड्या, मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुरी यमाचे किंग कर बहु झालं नाही त्या यमाशी करून वर गेले असलं हाणताय ती. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती, मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मी बी बघितलं नाही. पण ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हाणतात, पण आम्हाला नाही, आम्ही वाचून सांगतोय. पण जी भजन नाही करणार ना अयो सुट्टीच नाही तुम्हाला. तुम्ही म्हणताला आमचं इकडं लई चालतं, शिरूरमध्ये लई चालतं, नगरमध्ये लई चालतं, पुण्यात लई चालतं, महाराष्ट्रात लई चालतं, ती पंतप्रधान आमच्या ओळखीचं आहे त्याच्यापाशी लई आमचं चालतं. वर गेल्यावर त्याचं एकट्याच चालतं. ती देवाचं सुद्धा वेळ आले ऐकत नाही, देवाला बी मुजीत नाही ती. कोण यम यम लय हानीत आहे ती. नारदाच्या गादीत शपथ घेऊन सांगतो खरंच देवाच्यानं नाही ना भजन केलं तुम्ही असं रट्ट खाताल तुम्ही. तुम्हाला आता लय बरं वाटतंय महाराज लोकांचं ऐकाय टिंगल टाबाल्या कराय, पण वर गेल्यावर तुम्हाला आपली आठवण होईल. महाराज लोक सांगत होते आपण ऐकलं नाही खारट. आणि अजून बी कळत नसल सोनू तुझा माझ्या नसलच भरोसा तर मग मरून बघ. मग मेलेव कणवर गेलं किती हाणतात. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगायला नको, नाही तर कुठल्या हायवेने कुठल्या ठिकाणी भूताला म्हणून पळावं मेळ लागायचं नाही आम्हाला बी. आणि अजून बी कळत नसेल तर आता शेवटी नीट ऐका जरा. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं सरदेशे वचिबा काळ बांधून येईल, सरदेशे वचिबा शिवा
दुसरा येईल दुसरा कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर या जगात एकाच भजन करावं लागतं कोणाचं विठोबा रखो माये जय
कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जे बोलण्याचा प्रयत्न केला ते अभंगावरती अनेक प्रमाणांचा आधार घेऊन त्याच्यावरती जीवन सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. निश्चित जेवढं योग्य वाटलं असेल त्याचा जीवनामध्ये अंगीकार करा. आपलं जीवन भगवंताच्या नामसाधनेच्या माध्यमातून सफल करण्याचा प्रयत्न करा. शेवटची 2 मिनिटं घेतोय आणि 2 मिनिटात पूर्णविराम देतो. ऐका, आतापर्यंत अगदी परमार्थाच्याच मार्गाने बोलत गेलो, एकही शब्द बाहेर नाही. पण आता एक वेगळ्या पद्धतीने सांगतो कोणाचं जीवन सफल होतं, लक्ष देऊन, महत्वाचं आहे. ऐका, एकदा काय झालं बाबा, एका गावचा पाटील पंढरपूरच्या वारीला निघाला. लक्ष द्या, फक्त 2 मिनिटं आहेत मोजून. ती गावचा पाटील पंढरपूरच्या वारीला निघाला आणि तेवढ्यात त्या गावातल्या एका गरीब कुटुंबातील एका शेतकऱ्याची मुलगी आई तापानं फणफणली, आजारी पडली. त्यानं दवाखान्यात नेलं. दवाखान्यात ऍडमिट करत असताना डॉक्टरांनी बघितलं ताप गेला 100च्या वर. त्यानं सांगितलं जर 2 तासात 5,000 रुपये डिपॉझिट नाही जमा केलं तर आम्ही ऍडमिट करून घेणार नाही. 2 तासाच्या पुढे जर पैसे नाहीत आणले तर या पोरीचा कदाचित प्राण जाईल. पैसे नाहीत, गरीब घर आहे, काय करावं. मुलीला दवाखान्यातच ठेवलं आणि पळत पळत गावात आला. नेमकं गावचा पाटील पंढरपूरच्या वारीला निघाला होता. नेमकं पाटलाला आडवं झालं आणि पाटलाला आडवं झाल्यानंतर पाटलाला सांगितलं पाटील खूप अडचण आहे हो, मुलगी तापानं फणफणली, जर 1-2 तासात पैसे नाही जमा केले तर मुलगी जगायची नाही. पाटील काही करून मला 5,000 रुपये उसने दे, मी तुमचे कसेही काही करून फेडेल. मला एक बसलेली प्रामाणिकपणे सांगा, त्या पाटलानं 5,000 रुपये त्या मुलीच्या उपचाराला द्यायला पाहिजेत का पंढरपूरच्या वारीसाठी गाडीचं भाडं द्यायला पाहिजे? वा, काही चांगले विचार आहेत माणसांचे. एक वेग बोलू प्रामाणिकपणे, राग येऊ देऊ नका. खरंच जर या विचारानं जग जगायला लागलं ना, या विचारानं जर आपण सगळेजण जगायला लागलो ना, या भारताचं नंदनवन व्हायला वेळ लागायचा नाही. या विचारांची गरज आहे. पण बोलणे बोलता वाटते सोपे, पण करणे करता टिंब टिंब कापे. बोलायचं सोपं आहे पण करून दाखवायचं अवघड आहे बाबा. आता ते पाटलंही चांगले विचारत होता, त्यानं 5,000 रुपये ती वारी कॅन्सल केली. म्हणला गावात पण देवाचं आहे पंढरपूरला पण देवाचं आहे. गावात बी पांडुरंगाचं मंदिरच आहे की महिन्याची वारी चुकली या वेळेस, पण विठ्ठल कुठं नाही, विठ्ठल जळीस्थळी भरला रिटा ढावा नाही उरला, सर्वागटी रामध्ये हादे. गावात पण देव आहे, मंदिरात देव आहे, काय अडचण आहे. या वेळेची वारी कॅन्सल करू, पुढच्या वेळेस जाता येईल. बाबा आता मुलीच्या उपचाराला पैसे दिले, मुलगी जगली, मुलगी लहानाची मोठी झाली, मुलगी कलेक्टर झाली. आणि मुलगी कलेक्टर झाल्यानंतर 2-4 महिन्यानं गावानं तिचा थांबा 2-4 महिन्यानं गावानं तिचा सत्कार ठेवला. असा सत्कार चालू झाल्यानंतर सत्कारही झाला आणि आता तो पाटील आणि तो बाप मुलीचा शेजारी खाली बसलाय. तेवढ्यात मुलगी सत्कार घेऊन खाली पाटलाच्या बापाच्या मध्ये येऊन बसली. आता गावातल्या सगळ्या लोकांना गोळका केला आणि त्या गरीब शेतकऱ्याला विचारायला सुरुवात केली, ऐका ना दादा, ज्यावेळेस तुमची मुलगी तापानं फणफणली होते, कुणीच तुम्हाला आधार देत नव्हतं, त्यावेळेस गावच्या पाटण पंढरपूरची वारी म्हणजे त्याचा आयुष्यभराचा नियम मोडला आणि तुमच्या मुलीच्या उपचाराला 5,000 दिले. आता मुलगी जगली, आता तुम्ही मोठी झाला, आता मुलगी कलेक्टर झाली. पण ऐका ना, त्या पाटलाने केलेला त्याग आणि त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय? त्यावेळेस त्या शेतकऱ्यानं बाबा काय गोड उत्तर दिलं, तेवढं घरी घेऊन जा. ज्यावेळेस मी मरल ना, ओ ऐका, ज्यावेळेस मी मरल ना त्यावेळेस कदाचित मरताना देवाचं नाव माझ्या ओठावर नसेल, पण मरताना गावच्या पाटलाचं नाव माझ्या मुखावरती असेल. बस तरी मला सांगा, पाटील झाला कोण? देव झाला. मी जरा गोड बोलून जाईल. देवानं तुम्हाला लखपतींच्या यादीत, तसं तुम्ही लखपती नाही राहिला, कोट्यवधी झाला, जवळून हायवे गेलाय. MIDC मोठी आली, पैसाच पैसा झाला तुमच्याकडे. ऐका, लखपती तर चुकी ठरेल, पण देवानं तुम्हाला कोट्यवधीच्या यादीत बसवलंय. ऐका, जर देवानं आपल्याला कोट्यवधीच्या यादीत बसवलंय तर कधीतरी गरीबाची मदत करा. कधीतरी आपल्या मुलाला एखादा ड्रेस घेतोय ना, वर्षातून 10-5 ड्रेस घेतोय, दिवाळीला घ्या एखाद्या शेजारच्या गरीबाच्या मुलाला ड्रेस. गावातल्या सप्तासाठी जशी हजारो रुपयाची वर्गणी करतो ना, 10-10 रुपये वर्गणी गोळा करा सगळ्यांनी मिळून. यातली थोडीशी राहिलेली ठेवा तशी. आणि ती एखादा गावातला गरीब आहे, रोज दुसऱ्याच्या बांधावरती आई खुरपाय जाती, बाप कामाला जातोय, त्याची मुलगी आहे, मुलगा आहे, हुशार आहे, पण पैसा आहे नाही, शिकायची ऐपत नाही, करा त्यांच्यासाठी खर्च. कदाचित आपण गेल्यानंतर सुद्धा ते आठवणीने सांगतील, माझ्या गावच्या माणसानं सप्त्यातला उरलेला पैसा आमच्या सत्कार्यासाठी लावला आणि आम्हाला या ताकदीचं, आम्हाला या योग्यतेचं बनवलं. कधी कधी परमार्थ करता करता समाजकार्य केलं ना तरी सुद्धा देव प्राप्त झाल्याशिवाय राहायचं नाही. शेवटी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव ते तिची जाणावं. तुम्ही म्हणाल महाराज बोलाय काय जातं तुमचे धंदेच फक्त बोलायचे, तुम्ही करता काय? मी आधीच सांगितलं, माझ्या घरी
1.5 कोटी रुपयाचं माझ्या शेतामध्ये मी मंदिर बांधलंय. सरपंच तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. पण परवा दिवशी तुम्ही बघितलं अनाथ आश्रमाचं बांधकाम सुरू होत आहे. जवळजवळ महाराष्ट्रातल्या ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी 1 कोटी रुपयाची नुसती अनाथ आश्रमाची बिल्डिंग उभा करतोय. ज्यांना महाराष्ट्रात आई नाही, बाप नाही, बाळूमामाच्या, ज्ञानोबरायाच्या, तुकोबरायाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्यासाठी आयुष्यभर आई बाप म्हणून व्हायचं सौभाग्य पदरात पाडायचंय. शेवटी आम्ही सांगत असतो कुणालाच घेऊन जायचं नाही वरती. आम्ही एवढे कमवतो, आम्हाला तरी काय घेऊन जायचंय का? मी एकच सांगेल गड्या, मरताना माझ्याकडे पैसा किती असेल माहीत नाही, पण मरताना निश्चित परिसरातल्या संपूर्ण जणांना म्हणलं पाहिजे की विकास महाराज अजून थोडे तरी जगायला पाहिजेत, बस याच्यापेक्षा आयुष्यात काही नको. एवढं कार्य करायचंय. शेवटी एकच सांगेल, आपलं जीवन कसं असावं आणि अर्ध्या मिनिटात माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देईल. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जे भैरवनाथ, काळ भैरवनाथ ज्यांचा अवतार आहे, त्या महादेवाचं एकदा शेवटी अर्ध्या मिनिटात भजन करू आणि कीर्तनोपी शिवेला पूर्णविराम देऊ. सगळ्यांनी हात वरती करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, शिवा.